महात्मा गांधीचा आपला घरोबा आहे. महात्मा गांधींनी मी बटाई ऊस पेरणार आहे आता. फक्त कोणाला माहित नका पडू दे रे भो, लोक काही धडीने हिचकून टाकतील आमचं. कसं आहे, बरं आहे ते. अजून आमचा बटाईदार फुसकला गिसकला तर पंचायत होऊन जाईल. आणि जमीन बी खूप गरम झाली. पाण्यातून बाहेर निघले की पायाला चटके लागतात. चटके बी काऊन नाही लागतील. 2 वाजून राहिले ना आता. या कृषीप्रधान भारत देशामध्ये हाल फक्त शेतकऱ्याचे चालू आहे. आपल्या मालाला भाव नाही देत, तटे आपलं गचाळ धरतात. आणि आपण ते विकत घ्यायला गेलो की डायरेक्ट बोकांडीवरच बसतात. म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे भावात लुटमार करतात. या गोष्टीवर कोणती मीडिया बोलत नाही, कोणतं रील स्टार बोलत नाही. आणि जे बोलत नाही त्याला आपल्या शेतकऱ्यांनाच डोक्यावर गेलाय. बरं, त्या राज्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्या राज्यात एक शेतकरी दुखी नव्हता. पण जर समजा शेतकऱ्यावर काही अडचण आली तर राज्याचा खजाना उघडा केला जात होता. आणि आताच्या काळात सरकारजवळ फक्त शेतकऱ्यासाठीच पैसा नाही, बाकी सगळ्या गोष्टीला पैसा आहे. म्हणजे सगळ्याच्याच सरकारनं हाल फक्त शेतकऱ्याचेच करणं लावले. आता माई जराशी मजा आहे म्हणा. मला बटाईदार डायरेक्ट महात्मा गांधीच भेटेल आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आता केली आम्ही लावगण चालू. आपले 2 आदमी आहेत ना, संतोष आणि प्रभात सारखे. तुम्हाला सांगून राहिलो बा, कोणाला माहित नाही पडली पाहिजे महात्मा गांधीची मी बटाई आहे म्हणून. नाही तर मग मी तुम्हाला अशा सिक्रेट गोष्टी सांगणार नाही डबल. असेच गावरान तडका व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करून घ्या मला. आता शेतकऱ्याचा आवाज दबला नाही पाहिजे, बुलंद झाला पाहिजे.